पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी अजित पवारांना थेट इशारा दिलाय। अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे। तसंच पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानीला अटक करण्याची मागणीही दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे। लँडला डॅश, बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही 98 लाखाची होणार आहे। फक्त 98 लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे। त्याच्यासाठी LOI द्या अशी मागणी अमेडियातर्फे केली गेली आहे। म्हणजे LOI मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटच नाही, हा एक आणि मोठा फ्रॉड आहे की LOI मध्ये फ्रॉड आहे। LOI मध्ये कधीच जमीन घ्यायची नव्हती, ती केवळ लीजवर घेऊन त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफ करायची, अशा प्रकारचे अनेक त्यांनी आरोप केले। माझी त्यांना विनंती आहे की हे सगळे आरोप त्यांनी आपल्या कागदपत्रांसह जी ॲडिशनल CS विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे, ह्याला हे सगळे पुरावे त्यांनी जाऊन द्यावेत। की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय। त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल। अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। लँडला डॅश, बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही 98 लाखाची होणार आहे। फक्त 98 लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे। त्याच्यासाठी LOI द्या अशी मागणी अमेडियातर्फे केली गेली आहे। म्हणजे LOI मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन